मध्ये एक मोठी घोषणा झाली। दरवर्षी क्रिकेट तपस्वी हा पुरस्कार दिला जाईल। यावर्षी प्रथमतः या पुरस्कार दिला जाईल एका खेळाडूला क्रिकेटसाठी ज्यांनी तन मन धन सगळं अर्पिलं आहे, क्रिकेटचा ध्यास घेतला आहे, अशा खेळाडूला सन्मानित केलं जाईल तारकर्ली क्रिकेट क्लबच्या वतीनं। हा पुरस्कार तारकर्ली गावचे रहिवासी आणि सेवानिवृत्त शिक्षक कैलासवासी गोपाळकृष्ण केळुसकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांच्या सहकार्याने क्रिकेट तपस्वी 2025 हा पुरस्कार उद्याच्या दिवसामध्ये दिला जाईल। या पुरस्काराचं स्वरूप शाल, श्रीफळ, रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असेल। आणि या पहिल्या पुरस्काराचा मानकरी कोण ठरेल हे आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल। क्रिकेट तपस्वी 2025 हा पुरस्कार तारकर्ली क्रिकेट क्लब कडून हे पुरस्कार दिला जाईल। सलामीची विनीची जोडी श्री गणेश कृपा संघाची कुणाल केळुसकर आणि कुणाल केळुसकरच्या साथीला प्रशांत केळुसकर। पहिले षटक हाताळतोय सुकृत जोशी, ऑलराऊंडर खेळाडू, अष्टपैलू खेळाडू तृष्टी स्टॉर्म रायडर क्रिकेट संघाचा। एकेरी धाव खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय कुणाल केळुसकरने आणि एकेरी धावसंख्येने कुणाल केळुसकर आपलं खातं उघडतोय। अंगिक धावसंख्या धावफलकावर बदलली जात आहे, ते नाममात्र 2 धावा धावफलकावर। इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली आहे मालवण डिजिटलचे सर्वेसर्वा सन्मान श्री मुकेशजी बावकर, त्यांचेही खूप खूप मनापासून धन्यवाद। आम्ही आभार व्यक्त करत आहोत आपल्या सहकार्यांमुळे, अर्थात मालवणी डिजिटलमुळे ही क्रिकेट स्पर्धा आपण लाईव्ह प्रसारित होताना पाहायला मिळत आहे। आणि मालवण डिजिटल सोबत जोडली जात आहे tenniscricket.in ची टीम। आणि या tenniscricket.in च्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आपण घर बसल्या या क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद घेऊ शकता। तारकर्ली गावातील सन्मानाची, स्वाभिमानाची आणि प्रतिष्ठेची ही क्रिकेट स्पर्धा। सुकृत जोशी राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळी इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हर वरती झेल आपल्याला पाहायला मिळतोय आणि कुणालची खेळी समाप्त होताना दिसतोय। पहिला गडी बाद होतोय श्री गणेश कृपा संघाचा। कुणाल केळुसकर बॅक टू द पॅव्हलियन। मैदान सीमारेषा आपण ताब्यात घ्यायची आहे। नमाज सुपर किंग संघाचे जे खेळाडू असतील त्यांनी व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडायची आहे। नवीन फलंदाज प्रशांत केळुसकर याला साथ देण्यासाठी पिंट्या टिकमची पावलं मैदानाकडे वळताना दिसत आहेत। अर्थात सुरुवात समाधानकारक होताना दिसत नाही। 2 धावा एका गडीच्या मोबदल्यात बाद होतोय कुणाल केळुसकर, अष्टपैलू खेळाडू। आणि इथं मात्र यशस्वी झेल म्हणावं लागेल, तो कल्पेश याच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि पहिल्या गडाचं पतन मैदानावरती पाहायला मिळत आहे श्री गणेश कृपा संघाकडनं। आघाडीचा विनीचा फलंदाज प्रशांत केळुसकर, एकेकाळी ग्रामीण क्रिकेट त्याचबरोबर इंटरवाडा क्रिकेट हे क्रिकेट आपल्या फलंदाजीने गाजवलं होतं। प्रशांत केळुसकर, चेतन मालणकर आणि लक्षा मोंडकर हे 3 खेळाडू, या 3 खेळाडूंनी तारकर्ली गावासाठी खूप मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं। गोलंदाजीवरती सुकृत जोशी, पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट। लोअर फुलटा चेंडू ऑन साईडला फटका निघतोय, चेंडू जमिनीला घरंगळत डीप काव कॉर्नर वरती येतोय। पहिल्या प्रयत्नात दिलेश कोळंबकर चेंडूची फेकी करताना दिसतोय आणि एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय। नाममात्र 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। आपण पाहतोय तारकर्ली सुपर प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचा थरार
रणसंग्राम आपण अनुभवतोय मालवण टोपीला बोर्डिंग मैदानावरती. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू फटका फसला, स्वीपर कव्हर वरती फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर वरना शर्तीचे प्रयत्न कल्पेश पाहायला मिळत आहेत आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय ते प्रशांत केळुसकर याला. नाममात्र सांघिक धावसंख्या 5 धावा एका गडीच्या मोबदल्यात. आघाडीचा बिनीचा फलंदाज माघारी परतला कुणाल केळुसकर आणि कुणालच्या जागी पिंटा टिकमची वर्णी पाहायला मिळाली श्री गणेश कृपा संघाकडनं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी दिलेश कोळंबकर या खेळाडूची वर्णी लागतंय ते दृष्टी स्टॉर्म रायडर्स क्रिकेट संघाकडनं. नैसर्गिक उंची या खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे देवबाग गावचा सुपुत्र पाहिला तर दर्शन बांदेकर याच्या जवळपास ही उंची आपल्याला पाहायला मिळत आहे दिलेश कोळंबकरची. दिलेश पंचांच्या डाव्या साईडे राईट आर्म ओव्हर द विकेट एंडने. खोलवा टप्प्याचा चेंडू मिड ऑफला पार करतोय, येतोय लॉंग ऑफ वरती. कल्पेश पहिल्या प्रयत्नात चेंडूची फेकी करताना दिसतोय आणि एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय ते पिंट्या टिकमला. एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय. नाममात्र 6 धावा धावफलकावरती एका गडीच्या मोबदल्यात. 6 धावा एका गडीच्या मोबदल्यात. सलामीची जोडी आघाडीचा विनीचा फलंदाज प्रशांत केळुसकर यावेळी ऑन स्ट्राइक वरती. पिंट्या टिकम त्याला साथ देतोय. 2 चेंडूंचा सामना केलाय 2 धावांवरती पिंट्या टिकम. फुलरलेनचा चेंडू यावेळी खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका. चेंडू मिड ऑफला पार करतोय, येतोय लॉंग ऑफला. कल्पेश वेगाने येतोय चेंडूवरती आणि चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धावसंख्येने नाममात्र 7 धावा एका गडीच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ पाहायला मिळतोय श्री गणेश कृपा विपक्ष दृष्टी स्टॉर्म रायडर्स. हा सामना याची देही याची डोळा मैदानावरती मालवण टोपीला बोर्डिंग. यावेळी चेंडू उजव्या यष्टीवर खाली राहतोय, खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय तो पिंट्या टिकमकडनं. अर्थात धावसंख्या स्थिरावली, ती नाममात्र 7 धावा एका गडीच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करताना TSPL तारकर्ली सुपर प्रीमियर लीग ज्या स्पर्धेची चर्चा गेले कित्येक दिवस आपण पाहत होतो ती क्रिकेट स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळत आहे. चषकाची रील्स, चषकाचे फोटो वेगवेगळ्या माध्यमांमधनं व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळाले आणि क्रिकेट स्पर्धा अधिक ग्लॅमर बनवण्याचा प्रयत्न तारकर्ली क्रिकेट क्लबकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. तारकर्ली क्रिकेट क्लब हा क्रिकेट पुरता मर्यादित नाही तर होळी सणांमध्ये वेगवेगळी सोंग घेऊन पैसे जमवले जात आहेत आणि त्या पैशाचा सदुपयोग केला जातोय. एखाद्या गरजवंताला ते पैसे दिले जात आहेत. खूप मोठं योगदान म्हणावं लागेल या सामाजिक उपक्रमामध्ये तारकर्ली क्रिकेट क्लबचा आणि नक्कीच तारकर्ली क्रिकेट क्लबसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया सर्वांनी, कारण एकमेकाच्या साथीने एकमेकांच्या हाताला हात देऊन हे सर्व शिलेदार पुढे येण्याचा प्रयत्न पुढे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जो गरजवंत असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न हा तारकर्ली क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू डीप लॉंग ऑफ वरती झेल टिपण्याची नामी संधी. कल्पेश झेल खाली येतोय. या इनिंग मधील दुसरा झेल कल्पेशच्या हाती विसवताना दिसतोय आणि दुसरा गडी बाद होतोय श्री गणेश कृपा संघाचा. प्रशांत केळुसकर यावेळी बॅक टू द पॅव्हिलियन. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं प्रॅक्टिस मॅन परफेक्ट. कुठंतरी सरावाचा आभास पाहायला मिळतोय प्रशांत केळुसकरचा आणि परिणामी या 2025 6व्या पर्वामध्ये प्रशांत केळुसकर वारंवार हा निष्फळ ठरताना दिसतोय. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं प्रशांत केळुसकरची बॅट बोलताना पाहायला मिळाली नाही. चेतन मालंडकर शांत राहताना आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये प्रभावी कामगिरी झाली, मात्र चेतन मालंडकर ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातोय ती फलंदाजी पाहायला मिळाली नाही. त्यानंतर परेश लोणे असेल ज्या खेळाडूचा खेळ अजूनही बहरताना आपल्याला पाहायला मिळाला नाही. कुणाल केळुसकर या मोसमामध्ये या हंगामामध्ये तारकर्ली प्रीमियर लीगमध्ये त्याचीही चमकदार कामगिरी पाहायला मिळत नाही आणि हे क्रिकेट आहे आणि क्रिकेट कोणाला केव्हा वरती घेऊन जाईल आणि कोणाला केव्हा खालती घेऊन येईल
म्हणूनच क्रिकेटला सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ आपण म्हणतोय. गिरगिट जैसे रंग बदलने वाला ये क्रिकेट का खेल है. प्रतीक कुबल संघिक धावसंख्या ही नाममात्र 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात संघ पिछाडीवर पाहायला मिळतोय. आणि नवीन फलंदाज मैदानावरती बजरंगी भाईजान बजरंग कुबल नॉन स्ट्रायकिंगवरती. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, धाव घेण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंगवरती धोका पत्करला जातोय. पिंट्या टिकमला तिसऱ्या गड्याच्या रूपात माघारी परतावं लागतंय श्री गणेश कृपा क्रिकेट संघासाठी. पिंट्या बॅक टू द पॅव्हलियन. बजरंग कुबल कामानिमित्त मुंबई येथे आपल्याला पाहायला मिळतोय. तारकर्ली गावचं सुपुत्र. संघ यावेळी अडचणीत संकटात पाहायला मिळतोय आणि संकटातनं संकटमोचक पाहायला मिळेल का बजरंग कुबल या खेळाडूला. नवीन फलंदाज सतीश टिकम मैदानात पावले टाकताना दिसतोय श्री गणेश कृपा संघासाठी. सामन्यावरती पकड मजबूत करतोय. अवघ्या 8 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात फलंदाजी करतोय श्री गणेश कृपा क्रिकेट संघ. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज पाहायला मिळतोय. डाव्या स्टीवर चेंडू मिळतोय. चेंडू भिरकावून दिला जातोय डीप लॉंग लेगच्या दिशेने. TSPL मधील खणखणीत चौकार पाहायला मिळतोय बजरंग कुबल याच्या बॅटमनना. चौकाराच्या साह्याने धावफलक दुहेरी अंकात डबल डिजिट मध्ये धावसंख्या आपण पाहतोय. 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात सतीश टिकम आणि सतीश टिकमच्या साथीला बजरंग कुबल. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू उजव्या ष्टीवर पाहायला मिळतोय. अर्थात चेंडूची पाहणी करतोय, सोडून देतोय. पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्क्वेअर असल्याचा अतिरिक्त धाव मिळत आहे आणि अतिरिक्त धावसंख्येने 13-3 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या धावफलकावर 13-3 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचं षटक आपण पाहतोय. गोलंदाज प्रतीक कुबल. चेंडू डीप फाईन लेग वरती पाहायला मिळतोय. लॉंग लेग वरनं क्षेत्ररक्षक अडखळतोय आणि त्यानंतर मात्र चेंडू सीमारेषा ओलांडताना दिसतोय. डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 17-3 गड्यांच्या मोबदल्यात. TSPL 2025 पर्व 6व. या 6व्या पर्वामध्ये अजून 2 वेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. देवबाग गावातील ज्येष्ठ क्रिकेटपटू, माजी क्रिकेटपटू, त्यांच्या विरोधात तारकर्ली गावातील ज्येष्ठ क्रिकेटपटू, माजी क्रिकेटपटू आणि यांचा हा प्रदर्शनीय सामना या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खास आकर्षण प्रदर्शनीय सामना, एक्झिबिशन मॅच, देवबाग विरुद्ध तारकर्ली. चेंडू येतोय डीप काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. अर्थात गगनभेदी गगनचुंबी षटकार पाहायला मिळतोय बजरंग कुबल याच्या बॅटमनना. धावफलक वेगाने सरकलाय 23-3 गड्यांच्या मोबदल्यात. बजरंग कुबल वैयक्तिक 14 धावांवरती खेळतोय आणि सतीश टिकम ज्याला अजूनही स्ट्राईक मिळणं हे क्रमप्राप्त असेल. दुसऱ्या बाजूला पुरुषांच्या बरोबरीने महिलांचाही क्रिकेटचा सामना 2025 या 6व्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पोल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. सडक पर कडक बेधडक षटकार. एकोणतीस 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रतीक कुबल वरती आक्रमण केलं जात आहे.
शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. बजरंग भाई जान तुटून पडताना दिसतोय गोलंदाज प्रतीक कुबलवरती. शेवटचा चेंडू, किती धावा येतील? 1 2 3 4 की 6? चेंडू फ्लाइंग स्लिप मध्ये जातोय, अर्थात शतरक्षकाची तारांबळ पाहायला मिळत आहे आणि एकेरी धावे संख्येवरती समाधान मानावं लागतंय. ते बजरंग कुबलला एकेरी धावसंख्येने धावफलक पाहायला मिळतोय. 30 म्हणजे पुढील 3 षटकांमध्ये 31 धावांचा पाठलाग करावा लागेल. यशस्वी 31 धावांचा पाठलाग होईल की 30 धावांचा बचाव केला जाईल? काय घडतंय, काय बिघडतंय? मायक्रोफोनवरती आवाज ऐकूया. मायक्रोफोनवरती जोडले जातील यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा आणि tenniscricket.inच्या कुटुंबामध्ये तुम्ही समाविष्ट होण्याचा प्रयत्न करा. गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय श्री संतोष नाणेकर, श्री गौरव सावंत यांचा संघर्षमय प्रवास आणि हल्लीच त्यांनी 20 लाख सबस्क्रायबर पूर्ण केले tenniscricket.in ने. अजूनही त्यांनी यापुढील सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडावा. तारकर्ली क्रिकेट क्लबकडनं मनपूर्वक शुभेच्छा असतील tenniscricket.in ला. ऐकूया 3 षटकं 31 धावांचा पाठलाग आणि 31 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होतोय कृष्ण देवजी यांच्या मुखातून या क्रिकेट स्पर्धेचं लाईव्ह समालोचन. सुकृत जोशी, देखिए पैर, देखिए उनका वो पैर बिल्कुल खींच कर चल रहे.
शायद उनके टीम में कुणाल था, कुणाल को आप अगर दौड़ने के लिए ले जाते ना तो शायद काम बन जाता। लेकिन बिल्कुल अमोल सर ने कह दिया अगर सुकृत कुणाल दौड़ता है तो चलेगा, बाकियों के लिए कोई नियम नहीं है, दौड़ नहीं सकता। बाकी सिर्फ कुणाल है जो वापस दौड़ने के रनर आप ले सकते हैं, सिर्फ सुकृत के लिए, क्योंकि हाल ही में स्टंट करते हुए कुणाल जो कि सुकृत गिर चुके थे, और कुणाल ये ऐसे स्टंट बहुत बार कर चुके हैं। बातचीत अंपा से कर ली, बंटी केरकर से पूछा गया, बंटी केरकर ने भी चुपके से इशारा कर दिया अगर कुणाल धूरत कुंदन धूरत अगर आते हैं ना, कुंदन धूरत अगर सामने से दौड़ते हैं उनके साथ, जो रील स्टार है जिन्होंने टैटू लगाए पीछे सर पर, टीएसपीएल का हाथ पर टैटू लगा, वो दौड़ते हैं तो वो टैटू लगाने की खुशी में एक बार आपको माफी दी जा सकती है, अन्यथा क्रिकेट में किसी के साथ दौड़ने का रूल्स नहीं है, जो खेलेगा वही दौड़ेगा। कुंदन, तेरा कमाल तुझे खुद पता होना चाहिए, क्योंकि तेरा नाम सुनकर सभी लोग डर जाते हैं। सुकृत जोशी जो कि स्ट्राइक पर रहेंगे, पैर से लंगड़ा रहे लेकिन क्षमता है इस खिलाड़ी के पास, बैटिंग कर सकते हैं। ऑफ टर्म के बाद स्लिप में खेल को खेला गया, सुकृत दौड़ नहीं सकते। देखिए मैक्सवेल की तरह ये ज्यादा दौड़ना पसंद नहीं करते। मैक्सवेल दौड़ा ही नहीं था, अटैकिंग बैटिंग अफगानिस्तान साथ खिलाफ की थी मैदान में, कुछ उसी शैली की बैटिंग, उसी ढांचे की बैटिंग करनी पड़ेगी। कुंदन धूरत है पीछे, बैटिंग है भरपूर, पीछे बैटिंग है, थाई से मुंह से लेकर हाथी की पूंछ तक बैटिंग है। कुंदन भी आकर आखिरी क्षणों में इस टोटल को चेस कर सकता है, आखिरी ओवर में भी इतनी काबिलियत है टीम के पास। ऑन साइड पर घूमकर खेला, स्क्वायर लेग हम्पर के ऊपर से गेंद निकली है सीमा रेखा से बाहर, 4 रन के लिए मैदान पर। कुंदन धूरत वहां से पूछेंगे रील स्टार है, कुंदन देखिए बिल्कुल प्रैक्टिस कर रहे हैं, क्या बल्लेबाजी का मौका आएगा कुंदन को। देखिए पैडल स्वीप, बिल्कुल सुपला शॉट, ये सब कुछ मारना पसंद करते हैं, और बीच बीच में मैदान पर आपको दिखाई देंगे ये, क्योंकि पता है कि इनके खिलाफ वो देखिए कुंदन जहां पर है वहीं पर गेंद को खेला गया, लॉन्ग ऑन सी मारेगा पर सुकृत ज्यादा दौड़ नहीं सकते। ओ यहां पर रनआउट का मौका, लेकिन 2 रन वहां पर बन चुके। कैमरामैन कुंदन की तरफ कैमरा घुमाइए, जो लॉन्ग ऑन सी मारेगा पर है, घुमाइए कैमरा, हम देख रहे हैं। हाँ वही है कुंदन जो बल्ला लेकर बिल्कुल सभी को दिखा रहा है इनके पास बल्लेबाजी कितनी अच्छी है। पूरे प्रतियोगिता में बल्ला उनका शांत बोला है, बोला ही नहीं है, लेकिन ये बिल्कुल देखिए देखा रहे स्वीप कैसे खेला था, वो हर शॉट जानते हैं ये देखिए टीएसपीएल का आगाज है ये। अब कैमरा में सीधा बिल्कुल दिखा सकते हैं आप वहां पर। ऑफ टर्न के बाद कट किया, गेंद को हवा में रखा, पॉइंट बगल से गेंद निकली है और सीमा रेखा से बाहर, 4 रन के लिए। देखिए जब ये सीप मारना तब कुंदन ने बिल्कुल इशारा कर दिया सुकृत को, गेंद को पॉइंट पर मारना है आपको। देखिए मतलब उल्टा, स्वीप मारते तो पॉइंट पर मारना पड़ेगा, पॉइंट मारते तो आपको स्वीप मारना पड़ेगा। ये सिर्फ कुंदन को पता है, जो ट्रिक होते हैं ना जो खेलने के, वो कुंदन और सुकृत जोशी रात भर बैठकर होटल बुक किया, कौन सा किसी को भी नहीं पता था, सब कुछ गुप्त रखा, और कुंदन ने कह दिया वहां पर। कुंदन पहले मैच में घिस घिस कर चंदन जो बन गया, खुशबू कुंदन की पहुंच रही है मैदान पर सुकृत तरफ। रियल स्टार है ये, और ऑनसेट पर हल्के हाथ से खेलेगा, पहला रन बहुत तेज निकलेगा, और कैरेमल स्टाइल में। देखिए बैंजो वालों ने जो काम किया ना वो अलग था, जो आप कर नहीं सकते। अकेले ने जो काम किया, अकेले ने रन रोके नहीं, चौवा दिया सामने वाली टीम के लिए, तो इसलिए आप कहें बैंजो वाले का काम आप ना कीजिए। 1 रन वहां पर निकला, 1 रन के साथ टीम का स्कोर पहुंचा 11 रन मैदान पर। सुकृत जोशी हाल ही में उनका एक्सीडेंट हुआ, स्टंट लगा रहे थे, जो स्टंट का काम था कुंदन का धूरत का, लेकिन उन्होंने लगाया स्टंट, और एबी बेबी भी साथ में उनके थे, ड्राइवर एबी बेबी थे। एबी बेबी कुछ भी कर सकते हैं, उनके पास हर वो शॉट मौजूद रहता है। और शॉट गेंद ऑन साइड पर मिड विकेट पर, पहला रन बहुत तेज निकला, 1 रन के साथ तो बिल्कुल कुंदन, देखिए वहां पर रनआउट का मौका, और ये आउट मैदान पर, रनआउट। मुझे लग रहा है कि कुंदन जाएंगे इस वक्त बल्लेबाजी के लिए, पीछे बैटिंग भर पर कुंदन के बाद भी बल्लेबाजी है। एबी बेबी ने जो स्टंट किया ना, वो स्टंट देखने लायक था।
लगभग 1.5 लाख का जो खर्चा किया बिल्कुल प्रैक्टिस मैच के लिए, वो प्रैक्टिस मैच में बिल्कुल कुंदन प्रैक्टिस करता है हमेशा। कुंदन के साथ एबी बेबी भी 2 महीने से प्रैक्टिस कर रहे हैं। अब कुंदन को पीछे लगाया गया, अब नया बल्लेबाज पहुंच रहा है मैदान में। वैभव तड़वलकर जो कि इस वक्त बल्लेबाजी के मोर्चे पर, सुकृत अभी तक स्ट्राइक पर बचेगा क्योंकि देखिए रनआउट का मौका मिल चुका वहां पर। अमोल मिस्त्री को ज्यादा आप धूप में खड़े कर नहीं सकते। अमोल सर का चेहरा बिल्कुल वो बदल जाएगा, वैसे तो ये गोरे लगते हैं लेकिन आज अगर धूप में खड़े हो गए ना तो उनका चेहरे का जो कलर है वो बदल जाएगा, इसलिए आप उतना टाइम व्यतीत ना कीजिए। लगातार दूसरी मैच कर रहे हैं, इतनी कड़ी धूप में सर जी आसान ना होगा मुकाबले में अपने अंपायरिंग करना। इनके चेहरे का कलर जो अलग सा है, लेकिन बिल्कुल आज गोरे चिट्टे अंपायर, भरभक्कम शरीर के अंपायर भी रहते हैं और उनको आप देख सकते हैं। 12 गेंदे 19 रन मैदान पर। एनर्जी ड्रिंक पीने के बाद वापस खेल मैदान में चलेगा सुकृत जोशी जो कि स्ट्राइक पर रहेगा। रनआउट का विकेट निकल चुका है और गेंदबाजी में तब्दीली मैदान पर। कुणाल के उसका गेंदबाजी के मोर्चे पर बल्लेबाजी में उतनी सक्षमता नहीं देखने को मिली। कुणाल वापस मोर्चे पर रहेंगे, क्या सुकृत के सामने, क्या लाइन ऑफ स्टंप के बाहर रखेंगे? ये कुणाल को पता होना चाहिए कहां पर गेंदबाजी करनी है। ऑन साइड पर लेग स्लिप के ऊपर से लॉन्ग लेग सीमा रेखा से बाहर, 6 रन। नहीं, लाइट नहीं, वापस खेल मैदान में चलेगा। एक बेहतरीन माहौल मैदान में, ठीक है। वो शॉट मैदान पर बिल्कुल एक सब पत्थर उठा रहे, ये बिल्कुल जानते कि पत्थर के कारण वो गिर चुके थे एबी और इसलिए पत्थर उठाए गए वहां से। 6 रन के लिए। पानी में क्या मिला है मुझे कुछ नहीं पता भाई, पानी का कलर एक ही रहता है, आप पानी में अगर कुछ मिलाएंगे तो कलर बदलेगा, उस तरह से सुकृत जोशी का कलर बदला। 2 बैक टू बैक छक्के मैदान में। कुंदन धुरत ने कह दिया आने की आवश्यकता नहीं है, सुकृत है तो सब कुछ आलबेल है मैदान पर। स्वीप खेलने के बाद ना जाने क्या एनर्जी बढ़ गई वहां पर सुकृत की। बल्ले पर अब गेंद आ रही है, टीम का स्कोर 24 पर पहुंचा। ऑन साइड पर घूमकर लॉन्ग लेग सीमा रेखा से बाहर। अंपायर जी इशारा कर दीजिए कितने रन मिलेंगे? 6 रन मैदान पर। 30 रन पर पहुंचा टीम का स्कोर। 1 रन की आवश्यकता। इसे देखा ना, हमने कह दिया अमोल सर का चेहरा बिगड़ जाएगा इतनी धूप के कारण, तो चेहरा गेंदबाज का बिगड़ दिया, गेंद का बिगाड़ दिया सुकृत ने और कहा अमोल मिस्त्री जल्दी बाहर आइए क्योंकि अब समय 1 रन से बिगड़। मतलब अमोल सर को भी टाइम दिया जा रहा है, अंपायर के बाद में भी बल्लेबाज सोच रहे हैं मैदान में। क्या कमाल की बैटिंग सुकृत की, 3 लगातार छक्के, हैट्रिक छक्कों की, क्या चौथा भी छक्का लाकर केएल राहुल की तरह इस मुकाबले को फिनिश किया जाएगा? फिनिश होगा ये। ओ हो उड़ाया 6 रन के लिए। अंपायर नो की आवश्यकता नहीं है, मुकाबला शायद समाप्त हो गया। नो बॉल वहां पर मिलेगा, 6 रन। अमोल सर आइए बाहर, 7 रन वहां पर मिलेंगे और 7 रन के साथ ये बोनस भी मिलेगा। सुकृत ऑन फायर मैदान पर। एबी बेबी ने प्रतियोगिता में बैटिंग की नहीं है, जो ड्राइविंग कर रहा था, लेकिन उसका काम कर दिया सुकृत जोशी ने, जो पीछे बैठा था उन्हें 4 लगातार छक्के लगा दिए मैदान पर। और मैन ऑफ द मैच की तरफ रुख बदलेंगे हम। मैन ऑफ द मैच सुकृत जोशी मैदान पर। 9 गेंदों में 29 रनों की एक आकर्षक बैटिंग मैदान में और 1 विकेट। अमोल सर अभी भी कुछ गेंदें बची इस ओवर की, उसके बाद एक ओवर बचा है। मतलब आपको अब शायद धूप में खड़े होने की